नमस्ते मित्रांनो. तुफान पावसात ती सापडली होती. एकच लांबच लांब रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली ती गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करत होती. पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते. रस्त्यावर कुणीच नव्हतं. होता तो एक फक्त गुलमोहराच्या फुलांचा पडलेला केशरी सडा. सैरावैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला. त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद. तिला आता काळजी वाटू लागली. मी घरी परत कशी जाणार? पाऊस कधी थांबेल? त्यात हा फोन आताच बंद पडायचं होतं ह्याला. मी आता काय करू? कुणाला मदत मागू? एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली. त्या रस्त्यावर तासभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन. तिने हात दाखवला नाही, कारण अनोळखी रस्ता, त्यात अनोळखी व्यक्ती. तिला अजून संकट नको होते. पण थोडंसं पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं. ती कार नुकतीच तिच्या दिशेने येत नव्हती, तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा. तिला एका क्षणी खूप आधार वाटला, तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली. ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधुक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती. हिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते. स्टेअरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हातात नाजूक घड्याळ. लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला. ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता. मी तुम्हाला काही मदत करू शकते का? हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली, होय, माझं नाव प्रीती. मी इथे एका कामाकरिता आले होते, पण काम संपूनही घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला. माझ्या फोनची बॅटरी पण संपली, त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण करू नाही शकत. तुमच्या फोनवरून एक कॉल करू का? ओह सॉरी, मी माझा फोन घरीच विसरलीये. दोघींना एकदम हताश वाटलं. त्या कारमधल्या स्त्रीने मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं. पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घराण्यातली वाटत होती. ती लगेच म्हणाली, माझं नाव सुधा. मी इथे समोरच राहते. इफ यू डोंट माइंड, तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा. इथे किती वेळ थांबाल? प्रीतीने 2 क्षण विचार केला आणि होकार दिला, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुधा राहत होती. तिची स्वतःची एक फर्म होती. त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती प्रीतीला सांगत होती. पावसाने सगळाच गोंधळ केला. प्रीतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरीकरिता आली होती. प्रीती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती. सुधाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फर्म होती आणि सुधाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफरच्या शोधात बाहेर गेली होती. पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बिझी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती. आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारच जणू भेटली होती. त्या दोघींना एकमेकींमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता. गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॅटसमोर पोहोचल्या. सुधाने बेल वाजवताच दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच गराने करू लागली, आई कुठे गेली होतीस? आम्ही कधीची वाट पाहतोय. सुधाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला.
ती लगेच म्हणाली, चिऊ बघ कोण आलंय माझ्या सोबत. ही प्रीती मावशी आहे. तिला हाय कर चिऊ. चिऊने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली. सुधाने प्रीतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली. सुधाचे घर प्रसन्न होते. मोठा हॉल, त्याला लागून एक टेरेसवर खूप सुंदर सजवलेली फुलं झाडं, नीलम रंगाचा सोफा सेट, डायनिंग आणि लिव्हिंग स्पेस ला विभागणार ते जाळीच लाकडी पार्टिशन. ते घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. एक वेगळीच बेचैनी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. जमिनीवर टाकलेल्या मऊ गलिच्यावर ती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती. एका हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती. तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टिशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती. प्रीतीच्या अंदाजाने तो सुधाचा नवरा असावा. तिचा मोबाईल खाली पडला. तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला, हाय. तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला. तिने आश्चर्याने वर पाहिले आणि कॉलेजमधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले. एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या समोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच लागली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन मान हरवल्यासारखे बघू लागले. तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणारच तेवढ्यातच सुधा बाहेर आली. इकडे प्रीतीची ही अवस्था होती, पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो रुक्ष आणि अजान दिसत होता. जणू त्याला तिच्या तिथे असल्याने काहीच फरक पडला नाही. तो तिला ओळखतच नाही. प्रीतीने कसेबसे ते अश्रू आवरले. एक मोठा आवंढळा गिळला. तितक्यात सुधाने ओळख करून दिली, हा सुयश, माझा नवरा. आणि सुयश ही माझी तासाभराआधी झालेली मैत्रीण प्रीती. अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली. तुला माहिती आहे प्रीती माझ्या इव्हेंटकरिता माझी मदत करायला तयार पण झाली. आय एम फीलिंग ब्लेस्ड टुडे. एकीकडे सुधा आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाट ऐवजी काहीच ऐकू येत नव्हते. त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या. सुयश सुद्धा तितक्याच धक्क्यात होता, पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता. प्रीतीने लगेच सुधाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायला मार्ग शोधला. तिथून जाता सुयश पण थोडा स्थिरावला. प्रीती आत जाऊन ढसाढसा रडली. तिला आतापर्यंत त्या दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती. सुयश आणि प्रीतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते. खूप खूप रंगीत चित्र रंगवले होते, पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते. तिला सुयशचं वाक्य आठवलं, या पुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही. आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा चेहरा दाखवणार नाही. पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता ह्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते. प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसली होती आणि चिऊ खेळत होती. प्रीतीला हा सुयशचं तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होतं. तिने लगेच सुधाला फोन मागितला. सुधाने आत जाऊन फोन आणला. हे काय, माझा फोन पण ड्रेन झालाय. चिऊ खेळत बसली असेल. थांब मी आले. सुधाने तिला सुयशचा फोन आणून दिला. तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलवले, पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता.
प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी वापस निघून आली. ती रात्र तिच्या करता न संपणाऱ्या काळोखासारखी होती. अचानक तिला आठवले. तिने प्रतीकचा फोन घेतला. त्यातून रिसीव्ह कॉल मधून सुयशचा नंबर स्टोअर करून घेतला. 2 दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होतं, पण आता ते शक्य नव्हतं. तिने सुयशला मेसेज पाठवला, हाय. पण 1 तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरिता स्वतःला खूप कोसले. तब्बल 3 तासांनी सुयशचा रिप्लाय आला, हाय. प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती. ती हसत होती, पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते. मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती. तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहिलं आणि त्याच्या संवाद सुरू झाला. तो असा, प्रीती, मला चुकीचं समजू नकोस. त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता. मी तुला वचन दिलं होतं की तुझ्यासमोर कधीच येणार नाही, पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला. मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे रे. तुला खूप सांगायचे आहे. तुझी माफी मागायची आहे. मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते. माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता. तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे. मला माफ करशील सुयश? मी तुला माफ करणारा कोण? जे झालं ते होऊन गेलं. जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे. प्रीती, प्लीज मला एकदा माफ कर. सुयश, ओके, इफ यू से सो. प्रीती, थँक यू. थँक्स अ लॉट. आणि प्रीतीच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले. त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयशला फोन केला. सुयश तसा तिच्यावर नाराज होताच, कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती. पण तो सुयश होता. झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला. त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार, रुक्षपणा, एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता. प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. ती म्हणाली, सुयश, मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे, पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं ते ह्याच की तुझ्यातला त्या मित्राला मी गमावलं. तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही. तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात, खूप सांभाळून घेतलं, समजून घेतलं. तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस. सुधा खूप छान मुलगी आहे आणि तुम्ही खरंच एकमेकांकरता बनले आहात ह्यात दुमत नाही. मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा. पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याचं दुःख वाटतं. सुयश हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती. मनाने हळवी, साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती. तिच्या फोन नंतर त्याला त्या दिवसाच्या आठवण झाली. तिचा तो सोज्वळ चेहरा, ते गोड हास्य, तिची काळजी, तिचा राग आणि त्याचं भांडण व तिने दाखवलेला रुक्षपणा, सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात, मनात भरून आल्या होत्या. त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप बोलावंसंही वाटत होतं, पण त्याने स्वतःला आवरलं. त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता. आता सुधा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. खूप प्रोजेक्ट्स त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला. सुयशला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं. ते तिघं केक, फूल आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघालेत. सुयश वेगळ्याच मनस्थितीत होता. त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते. परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते ती त्याला जाणवत होती. मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ, आनंद, तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग. ह्या
संमिश्र भावनांनी त्याचं मन दाटून गेलं होतं. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच एक फ्लॅट होता. दारावर पाटी होती, मिस्टर अँड मिसेस कारखानीस. सुयशला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्याच्या सोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती. त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस. सुधाने बेल वाजवली. प्रीतीने दार उघडले आणि तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सुधा, चिव आणि त्याच्या मागे उभा सुयश. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. प्रीतीचे डोळे तराळले. तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली. मागून प्रतीक आला. त्याने त्या तिघांना वेलकम केलं. प्रीती धावत आत गेली. स्वतःच्या भावनांना सावरत बाहेर आली. सुयश आधी कोंड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता. जे होतं आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते. समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर सुयशचं लक्ष गेलं. ती आणि प्रतीक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं. प्रीतीने लगेच घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं. तसेच फिकट रंगाचे पडदे, त्यात सगळ्या फुलांची झाडं, सगळं तसंच. प्रतीकनेच मग बोलवण्यास सुरुवात केली आणि मग सुयश आणि प्रतीक बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत. प्रीतीचे ते निखळ हास्य त्यांनी खूप वर्षांनी ऐकलं होतं. पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत राहणारी प्रीती आता हरवली होती. त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि ही अवस्था आपल्या न बोलल्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली. त्या दिवशी प्रीती सोबत घालवलेले ते काही तास सुयशला जुन्या आठवणी उजळून द्यायला पुरेसे होते. त्याला जुनी प्रीती आठवली. ती प्रीती ज्याची जीवाभावाची मैत्रीण होती. ती प्रीती जी निरागस आणि मनाची अगदी लहान मुलीसारखी होती. ती प्रीती जिला सुयश त्याच्या मनातलं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या. ती प्रीती जी क्षणाला जोक सांगून हसायची. दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीर उभे असायचे सतत. कुठेतरी सुयश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता. खूप गप्पा आणि डिनर आटपून सुयश सुद्धा आणि चिव घरी परतले. रात्रीचे 11:15 वाजले होते. प्रीतीचा मोबाईल बीप झाला. तिने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला. स्क्रीनवरच नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तो मेसेज सुयशचा होता. हॅपी बर्थडे. आय एम डिलाइटेड टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाऊ अँड फॉरेव्हर. त्याच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एका नवीन नात्याला स्वीकारलं होतं, मैत्रीच्या नात्याला. माणूस कधीच वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते. मैत्रीचं नातं खरंच खूपच वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात. ह्यात दुमत नाही. अशीच उगमतात नव्याने जुनी झालेली नाती. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अशाच तुमच्यासाठी नवीन स्टोऱ्या नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.